वाशिमच्या कारंजा शहरामध्ये 4 बहिणींनी एका महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। कारंजा शहरातील गौतम नगर भागात ही घटना घडली। या 4 बहिणींच्या भावाचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। यानंतर 4ही बहिणींनी मिळून महिलेला दगडविटांनी मारहाण केली। या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली। या जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी नेत असताना तिचं निधन झालं। मृत्यू झालेली महिला आणि 4 बहिणींच्या भावामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। त्यामुळे 4 बहिणींनी या महिलेला मारहाण केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। या प्रकरणी 4ही महिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत आहे। या 4ही बहिणींचं वय 20 ते 22 वर्ष ते 34 ते 35 वर्षांमध्ये आहे। या 4ही बहिणींनी मृत महिलेच्या डोक्यात विटांनी मारहाण केली। डोक्यात जखम झाल्यानंतर महिलेला रक्ताची उलटीही झाली। रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली। तसंच या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास लावून जीवन संपवलं आहे।